वाल्मिक कराडच्या जीवाला सत्ताधाऱ्यांकडून धोका आहे असं म्हटलंय विजय वडेट्टीवार यांनी। ज्यांच्याकडे लोक बोट दाखवत आहेत त्यांच्यापासून धोका आहे असं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। कराडच्या जीवाला धोका आहे का याचं उत्तर धनंजय मुंडेंनी द्यायला हवं। कराडला संपवून पुरावे नष्ट करण्याचा सत्तेमध्ये बसलेल्यांचा प्रयत्न असू शकतो असं देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। तुम्ही परवा म्हटले होते की कराडचा एन्काउंटरही केला जाऊ शकतो। त्यानंतर बरीच टीका जी आहे धनंजय मुंडे यांनी केली की वडेट्टीवार हुशार आहे बोलण्यात। असं आहे, कालच कराडांनी सांगितलं माझ्या जीवाला धोका आहे। तुमचे पोलीस, सरकार तुमची, जेलही तुमच्या ताब्यात, मग कराडला धोका कोणा बसन? जेलमध्ये कराड सांगतो की मला माझ्यासाठी सेवक ठेवा, माझ्या जीवाला धोका आहे। त्याचं उत्तर धनंजयने दिलं पाहिजे की खरंच त्यांच्या जीवाला धोका आहे का, असेल तर कुणा बसून आहे याची माहिती घेतली पाहिजे। एक चोर, उचक्का, लुटारू, खन्नीबाज त्याच्या स्वतःला जीवाला धोका आहे म्हणतो, जो सर्रासपणे दादागिरी करून राजकीय सोंग पांघरून राजकीय नेत्याचं शाल पांघरून वावरताना त्यावेळेस दिसला नाही काय? त्याची अचल संपत्ती, सगळ्या काही ज्या गोष्टी आता उघडकीस येत आहेत, खरं तर कसून चौकशी केली तर अनेक गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचं दिसेल। कोणाकडून धोका आहे असं वाटतं त्याच्या जीवाला? तुम्हाला काय वाटतं की ते एक दिवस आधी तुम्ही वक्तव्य केलं होतं एन्काउंटर होईल म्हणून? मला धोका सत्ताधाऱ्याकडूनच वाटतो, जवळच्यांच्याकडून वाटतो, ज्यांच्यापर्यंत धागेदोरी चौकशीचे जात आहेत किंवा लोक अंगुली बोट दाखवत आहेत ज्यांच्याकडे, तर ज्यांच्याकडे अंगुली निर्देश आहे त्यांच्यापासून त्याला कदाचित भीती वाटत असावी म्हणून। कारण विरोधकाकडून भीती वाटायचा काही प्रश्नच नाही, विरोधकांचा काही संबंध नाही आहे, तर त्यांच्या जवळचेच की चला एकदाच हे पाप धुतलं जावं आणि आपण स्वच्छ होऊन बाहेर पडावं, अशी काही लोकांची इच्छा असेल सत्तेमध्ये बसलेल्यांची। त्यामुळे संपवून मुळासकट पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकतो।